नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई-नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, तलाठी भरतीबद्दल एक नवीन अपडेट हाती आली आहे आणि ती अपडेट हीच आहे की तलाठी भरतीवरती आता काय कोर्ट केस दाखल झालेली आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांसाठी थोडीशी सॅड न्यूज आहे आणि याच्यामध्ये काय आणखी डिटेल्स आहेत, डी-व्हीवरती या म्हणजे कोर्ट केसचा काय परिणाम होईल, ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर याच्यावरती कोर्टात याचिका दाखल झालेली आहे आणि त्याची जी माहिती होती मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे. तर ती PDF तुम्ही बघू शकता. आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती जायचं, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक मिळेल, तिथून तुम्ही तो ऑर्डर बघू शकता. तर इथे थोडंसं आपण सविस्तर डिस्कशन करणार आहोत, कारण बघा डी-व्हीवरती याचा परिणाम होणार आहे आणि जे विद्यार्थी वाट बघत होते डी-व्हीसाठी, तर त्यांच्यासाठी थोडीशी सॅड न्यूज आहे इथे. आणि चला आता आपण आणखी डिटेलमध्ये इथे चर्चा करूया. तर बघा, ही 1 ते 2 दिवसाआधीची इथे एक न्यूज होती की तलाठी भरतीच्या कागदपत्र पडताळणीला प्रारंभ झाला आहे. पण आता बघा, हे एक नाशिकची न्यूज होती. याच्यामध्ये बघा, आधी हे थोडंसं वाचून घेऊ शॉर्टमध्ये. बघा, बहुचर्चित तलाठी भरतीची जी राखीव जिल्ह्यातील बिगर पेशा क्षेत्रातील निकाल जाहीर झालेला होता आणि नाशिकची न्यूज आहे. तर नाशिकमधील जे काही 173 जागा होत्या, त्यांची डी-व्ही आणि जी काही प्रतीक्षा यादी आहे ती जाहीर झालेली होती आणि त्याच्यासाठी एक मुहूर्त पण मिळालेला होता शेवटी. तर ती होती 26 मार्च रोजी. इथे डी-व्हीची जी काही नेक्स्ट प्रोसेस आहे ती संपूर्ण इथे सुरुवात होणार होती, अशी न्यूज आपल्याला पेपरमध्ये बघायला मिळालेली होती. आणि त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंद निर्माण झालेला होता, कारण आता एकदाचं कुठे ना कुठे डी-व्ही झालं की समोर जॉईनिंग यासाठी इथे मार्ग मोकळा होणार होता. पण आता इथे बघा, 173 ज्या नाशिकच्या जागा होत्या त्याच्यामध्ये इथे सर्व कॅटेगरी वाईज पण इथे माहिती दिलेली आहे. तर ही न्यूज एक होती. पण त्याच्यानंतर काय झालेलं बघा, आता ती जी दुसरी न्यूज आहे, जिथे तुम्ही थंबनेलमध्ये तलाठी भरती कोर्ट केसबद्दल जी माहिती आहे, तर इथे बघा त्याच्यानंतर काय झालं आहे. काही विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, इथे मॅटमध्ये याचिका टाकलेली आहे आणि त्या याचिकेचा ऑर्डर मी तुम्हाला आता इथे दाखवतो बघा. तर बघा, हा इथे ऑर्डर आहे आणि हा जर तुम्हाला ऑर्डर पाहिजे असेल, जर वाटत असेल तुम्हाला की डिटेलमध्ये पाहिजे, तर तुम्ही माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती जर गेले, तिथून तुम्ही हा डाउनलोड करू शकता. आपण टाकलेली आहे ती माहिती. तर इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे बघा. इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर हे संपूर्ण डिटेल तुम्ही इथे वाचू शकता. तर याचा अर्थ एकाच शॉर्टमध्ये मी तुम्हाला माहिती सांगतो. तर ती माहिती हीच आहे. चला, मी तुम्ही टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन चालतो. तर बघा, कोर्टाने आता इथे ऑर्डर दिलेली आहे. तर कोर्टाचा ऑर्डर हाच आहे की मॅटमध्ये याचिका पडल्यामुळे आता तलाठी भरती जैसे थे ठेवण्याचे आदेश मॅटने दिलेले आहेत. राहिलेल्या विद्यार्थ्यांना कोर्टाचा आदेश येईपर्यंत नियुक्त्या देता येणार नाही. तर थोडीशी इथं सॅड न्यूज आहे मित्रांनो तुमच्यासाठी. जे विद्यार्थी आता वाट बघत होते की त्यांची डी-व्ही प्रोसेस होईल किंवा जे काही समोरची प्रोसेस आहे, पण आता इथे काय, इथे एक प्रकारे स्टे ऑर्डर आलेला आहे. ओके, तलाठी भरतीवर आपण असं म्हणू शकतो की हा तात्पुरता स्टे आहे. ओके, पण तुम्हाला माहिती आहे की एकदा कोर्टावर केस पडली की मग ते तुम्हाला माहिती आहे कसं लांबत चालते. आता मॅटमध्ये केस आहे समोर, आणखी जर परत ते इथे समाधान नाही झालं तर परत इथे हायकोर्ट मग अशी चालली, ते तारीखवर तारीख जर पडत गेली तर मग इथे थोडंसं कठीण होऊ शकतं. जे काम आहे तुमचं मित्रांनो, थोडंसं इथे मग प्रोसेसला त्या वेळ लागू शकते. तर ही माहिती होती मित्रांनो, हीच अपडेट तुम्हाला द्यायची होती. तर थोडंसं इथे जी आधीची न्यूज होती की इथे प्रारंभ झालेला आहे डी-व्हीसाठी, पण आता त्याच्यामुळे इथे सगळा स्टे आलेला आहे, तात्पुरती स्थगिती आली आहे. तर याच्यामुळे बराचसा एक खूप मोठा इम्पॅक्ट तुमच्या या भरतीवर पडणार आहे. तर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील मित्रांनो, तुमचं काय म्हणणं आहे, तर तुम्ही येऊन तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता, जेणेकरून इथे तुमचं पण म्हणणं इथे तुम्हाला मांडता येईल. तर ही संपूर्ण माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं आहे तुम्हाला. ओके, आणि मॅक्झिमम पीपलसोबत व्हिडिओला शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.